नमस्कार मित्रांनो, एम-पी-एस-सी फॉर विनर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण इथे कंबाईन ग्रुप सी मेन्सचे एक्सपेक्टेड आन्सर की बघणार आहोत. तर आपण पॉलिटी या विषयातील प्रश्नांची उत्तरे इथे बघूया. खालील योग्य कथने ओळखा. राष्ट्रपती स्वतःच्या निर्णय क्षमतेचा आणि सदविवेक बुद्धीचा वापर करतात जेव्हा मंत्रिमंडळाने सभागृहाचा विश्वास गमावला परंतु राजीनामा देण्यास नकार दिल्यास मंत्र्यांना बडतर्फ करण्यासाठी. हे विधान बरोबर आहे. लोकसभेत दुसरं विधान बघूया. लोकसभेत बहुमत गमावलेल्या किंवा ज्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर झाला असेल अशा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करण्यासाठी. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आहे. यातील दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकसभेचे अध्यक्षपद 2 वेळा भूषविलेले नाही? याचं उत्तर मनोहर जोशी असं आहे. पुढचा प्रश्न. राज्यपालांना खाली प्रकरणामध्ये माफी देण्याचा, शिक्षा स्थगित करण्याचा, शिक्षा कमी करण्याचा अधिकार किंवा कमी दर्जाची शिक्षा देण्याचा अधिकार राज्यघटनेच्या डॅश डॅश कलमानुसार आहे. तर याचं उत्तर अनुच्छेद 161 असं आहे. भारतीय संविधानाचे संघराज्य स्वरूप कोणत्या वैशिष्ट्याद्वारे सिद्ध होते? तर याच्यात 4 पर्याय दिलेले आहेत. संविधानाचं श्रेष्ठत्व, अधिकारांचं विभाजन, स्वतंत्र न्यायपालिका आणि वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व असं आहे. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना रिट जारी करण्याचा अधिकार मिळालेला आहे? तर याच्यामध्ये 32 आणि 226 या कलमानुसार रिट जारी करण्याचा अधिकार या न्यायालयांना मिळालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आहे. भारतामध्ये खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार परकीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत? तर भारतीय नागरिकांसाठी 15, 16, 19, 29, 30 या कलमामधील अधिकार फक्त भारतीयांसाठी आहेत. तर बाकींचे भारतीय आणि परकीयांच्यासाठी आहेत. तर आता आपण अगोदर वाचून घेऊया. कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, प्राथमिक शिक्षणाचा अधिकार, अल्पसंख्याकांची भाषा, लिपी व संस्कृतीचे संरक्षण, धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे रक्षण. तर याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अ ब ड असं आहे. कारण इथं फक्त कलम 29चा उल्लेख आहे. त्याच्यामुळे हे येणार नाही. क येणार नाही. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यात आदिवासी कल्याण मंत्री बाबतचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत झाला आहे? छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, केरळ, कर्नाटक. तर याच्यामध्ये अ ब क असं या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये आदिवासी कल्याण मंत्र्याबाबतची तरतूद आहे. पुढचा प्रश्न. महानगरपालिका सीमा निश्चितीचा अधिकार डॅश डॅशला आहे. याचं उत्तर राज्य सरकार असं आहे. पंचायत अनुसूचित क्षेत्रासाठी विस्तार अधिनियम 1996 पेसा ऍक्ट अंतर्गत ग्रामसभेला खालील अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तर ऑप्शन बघूया. गावातील बाजारपेठांचे व्यवस्थापन करणे, खनिज पट्ट्यावर नियंत्रण ठेवणे, विकास योजनांना मंजुरी देणे आणि प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन करणे. तरी हे 4ही अधिकार आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती ही मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? 42वी, 44वी, 84वी आणि 86वी. तर याच्यात 42वी आणि 86वी घटना दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित असल्यामुळे याचा पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. 126व्या घटना दुरुस्ती विधेयकाचा मुख्य उद्देश काय होता? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असं आहे. अनुसूचित जाती जमातींना आरक्षणाचा कालावधी वाढवणे. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये अनुच्छेद 28 नुसार धार्मिक शिक्षण पूर्णपणे संबंधित आहे? तर विधाने वाचून घेऊया. राज्याद्वारे मान्यताप्राप्त संस्था, राज्याकडून अनुदान प्राप्त संस्था आणि राज्याकडून पूर्णपणे चालविल्या जाणाऱ्या संस्था. तर याच्यामध्ये याचं उत्तर फक्त क असं आहे.
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते? तर याचं उत्तर कलम 249 पर्याय क्रमांक 3 असं आहे. जोड्या लावा. राज्यांसाठी विशेष तरतुदी आणि त्याच्या संबंधित कलमे. एका साईडला अनुच्छेद दिलेले आहेत आणि एका साईडला तरतुदी दिलेल्या आहेत. तर आता आपण बघूया. अनुच्छेद 371 हे सिक्कीमसाठी तरतूद आहे. याच्यामध्ये 371G याच्यामध्ये मिझोरमसाठी आहे. अनुच्छेद 371H अरुणाचल प्रदेश आणि आय गोवा. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क याबाबत योग्य कथन ओळखा. जी व्यक्ती आत्ता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्यक्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्यक्षेत्रात आलेली आहे ती व्यक्ती भारतीय संविधानाच्या प्रारंभी भारताचे नागरिक असल्याचे मानले जाईल जर तिचा अथवा तिच्या माता पित्यापैकी किंवा तिच्या आजोबा आजीपैकी कोणाही एकाचा भारत शासन अधिनियम 1935 यात व्याख्या करण्यात केलेल्या भारतात जन्म झाला असेल तर. आणि दुसरं विधान आहे, अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 या दिवसापूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल त्या बाबतीत आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी असेल तर. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 6 मध्ये करण्यात आलेली आहे.